मुलांना अभ्यास करताना बऱ्याच वेळा ही काळजी असते किंवा हा प्रश्न सारखा असतो की मला दररोज प्रत्येक विषयाचा अभ्यास मी करायला पाहिजे का, रोज किती रिव्हिजनला विषय घेतले पाहिजेत किंवा स्टडीला विषय घेतले पाहिजेत. कारण रोज 1 किंवा 2 विषयांचा अभ्यास केला तर मला प्लॅन कसा बसवता येईल, माझा सगळा सिलेबस रिवाइज होऊ शकेल का, डेली जर मी एकाच विषयाच्या काही प्रयत्न केला तर काय घडेल, किंवा रोज 2 किंवा 3 विषय थोड्या थोड्या टप्प्यातनं घेतले तर काय करता शिकेल. खरं तर मला असं वाटतं की तुमच्या 10वीच्या प्रत्येक सब्जेक्टच्या ग्रुपनुसार तुमच्या हातात अभ्यासासाठी किती वेळ आहे याच्यावर तुमचं प्लॅनिंग असायला पाहिजे. पण मिनिमम 2 आणि मॅक्सिमम 3 एवढेच खरं विषय तुम्ही अभ्यासाला घेऊ शकता. 2 किंवा 3 विषयामध्ये त्याचं डेली स्ट्रक्चर करताना त्या प्रत्येक विषयासाठी किती टाइम स्लॉट करायचा, तर याच्यामध्ये स्पेशली तुमची एक रिव्हिजन मॅटर करते. यामध्ये तुमच्या शॉर्ट नोटची उजळणी, तुमचे प्रश्न हे 2 महत्त्वाचे, आणि तिसरी गोष्ट त्या सेशनचा छोटासा रिव्हिजनचा पॅच आहे. एक विषय कमीत कमी 45 मिनिटं ते मॅक्सिमम 1.5 तास 90 मिनिटं असा जर बसवला तर एका विषयाची तयारी अतिशय परिपूर्ण होऊ शकते. तुमची शाळा, त्याचा होमवर्क, नंतर ट्युशन, त्याचा होमवर्क, यानंतर तुमच्या अदर ॲक्टिव्हिटी, यातून राहिलेला तुमचा पुन्हा सेल्फ स्टडीचा वेळ, या तिघांचं प्रॉपर गणित बसवा. पण दररोज कमीत कमी 45 मिनिटाचे 2 विषय किंवा 1.5 तासाच्या दृष्टीनं एक पूर्ण विषय आणि एक अर्धा विषय, असं 2.25 तासापर्यंत तुम्ही वर्क करू शकाल. आयडियली रिव्हिजन एक्सलंट होत राहते.